हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सब संतन की जय। वानप्रस्थ एका अतिशय महत्वाच्या विषयावर देवाणघेवाण करण्यासाठी आपण जमलो आहे. बहुतांशी माझे सगळे कार्यक्रम जे असतात ते संवादात्मक असतात, चर्चात्मक असतात. याच्यामध्ये भाषण किंवा प्रवचन असा भाग थोडा कमी असतो, कारण दिधल्या विण दाता श्रोत्या विण बघता माऊलींची एक मार्गदर्शन आहे की श्रोत्या वाचून वक्त्याला काही किंमत नाही, किंबहुना श्रोत्याच्या अंतर्गत उर्मीमुळे वक्ता बोलता होतो. आणि त्याला अनुसरून आज आपण वानप्रस्थ या विषयावरती चिंतन करणार आहोत. वानप्रस्थ म्हणला की सहसा एक शरीराची अवस्था आपल्या समोर लक्षात येते की ही वृद्धापकाळाचा हा विषय आहे. काही अंशाने बरोबर आहे, परंतु खरं सांगायचं तर ही आश्रम व्यवस्था वेदप्रणीत आपल्या जीवनाशी सुसंगत अशी आहे. आणि वानप्रस्थ म्हणजे वनाकडे प्रस्थान करणं. एकेकाळी हा वानप्रस्थ 50-55 वर्षाच्या आसपास सुरू व्हायचा. आपल्याला आश्रम किती सांगितले? यातला तिसरा आणि महत्वाचा जो आश्रम आहे, हा पंखा चालवला तर चालेल का? चालवलं म्हणजे दिवा वगैरे नाही ना त्याच्यात? अच्छा, ठीक आहे, मग हरकत नाही. वयामुळं किंवा आपण त्या 50-60 वर्षानंतरच्या वयाला थोडस उत्पन्न कमवण्याशी जोडल्यामुळं थोडा आपला गैरसमज झालेला आहे. अन्यथा माझं स्वतःचा असा अभ्यास आणि चिंतन आहे की संपूर्ण मानवी जीवनातला सगळ्यात महत्वाचा टप्पा हा वानप्रस्थ आहे. महत्वाचा स्वतःसाठी आणि समाजासाठी सुद्धा. काही काळाने आपण आता हे संदर्भ विसरलो आहोत, त्याला काही इलाज नाही. हा कलियुगाचा महात्म्य आहे, या गोष्टी घडणार. पण हा सगळ्यात वैभवी जर काळ कुठला असेल माणसाच्या आयुष्यातला तर तो वानप्रस्थ आहे. कारण आता आपण ज्या वयामध्ये देवधर्म करण्याचा विचार करतो, इथं बसलेले सोडून, कारण आपण बरेच जण अगदी तरुण वयापासून ह्या मार्गात आहात, मला चांगलं माहिती आहे. पण सहसा देवधर्म कधी करायचा? मन मोकळेपणाने सांगा. म्हणजे जेव्हा मांडी घालून खाली बसता येत, कानाने ऐकू येत, डोळ्यांनी लांबचं दिसत, आणि मग अशा वेळेला नाराजीने केलेला किंवा आता फक्त एक दडपण आहे, कुठेतरी घराबाहेर तर पडायला पाहिजे, घरात सारखी किरकिर नको, कुठेतरी जायला पाहिजे, म्हणून मग कीर्तनाला प्रवचनाला गेलं पाहिजे. ही जी एक नकारात्मक विचार सरणी त्याच्या मागे जोडली गेलेली आहे. असा मूलतः आपला भारत देश आणि भारतीय संस्कृती, भारतीय विचार असा नाहीये.
पहिली 25 वर्ष, 20 ते 25 वर्ष, 17 ते 25 वर्ष तुम्ही ब्रह्मचर्य आश्रमामध्ये इतकं ज्ञान ग्रहण करायचं आहे. दुसरं चिंतन तुमच्या मनात काही येऊ नये, शरीर धारणा करायची आहे आणि प्रचंड ज्ञान गुरुगृही राहून शिकायचं आहे. मग त्यानंतर उत्तम प्रपंच करायचा आहे. उत्तम प्रपंचाची जी जी काही लक्षणं असतील ती सगळी त्याला न्याय द्यायचा आहे त्या लक्षणांना. प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेक. प्रपंच न जमलेल्यांचं अध्यात्म हे क्षेत्रच नाही. प्रपंच फाटका तुटका असणाऱ्यांचं अध्यात्म हे क्षेत्रच नाही. कारण अशा लोकांच्या शब्दांचा समाजावर परिणामच होत नाही. ज्याचा प्रपंच नेटका असेल त्याच्या शब्दात आली तर जरा थोडी ताकद येते आणि त्याच्या वक्तव्याचा समाजावर परिणाम होतो. माऊलींसारखी एक विराग मूर्ती पण ती पण सांगते, जयाचे ऐहिक धड नाही तयासी परत्र पुसती काय. ज्यांनी ऐहिक संपत्ती म्हणा किंवा लौकिक म्हणा जे काही असेल ऐहिकातलं ते मिळवलेलं नाही, त्याला गेल्यावर पितर सुद्धा विचारत नाहीत. अशी एक रचना आहे की हा देह सुटल्यानंतर त्या जीवाला थोडंसं पुढचं मार्गदर्शन करण्यासाठी पितर तिथं उपस्थित असतात, ते मार्ग दाखवतात. हे पितर सुद्धा त्याला तिथं घ्यायला येत नाहीत. म्हणजे इथं कुठेही तुम्हाला फाटकं तुटकं राहा असं परमार्थ शिकवत नाही. दानधर्म करायला सांगितलंय. दान धर्म कराल कधी? भरपूर पैसे मिळवले तरच कराल ना. पैसेच नाही कमवले, स्वतःच्या प्रपंचाला पुरत नाही, दान धर्म करणार कधी? त्यामुळे आपल्याकडे जे अंथरूण पाहून पाय पसरावं वगैरे जे सांगितलं गेलेलं आहे ते चुकीच्या ठिकाणी ही विधानं लावली जातात. योग्य मार्गाने चारित्र्यवान राहून नीतिनियमांचं पालन करून प्रचंड वैभव कमवायला आपल्याकडे अध्यात्मात कुठेही बंदी नाही. आणि मग असा प्रपंच नेटका केलाय, स्वतःचं कुटुंबाचं कर्तव्य पार पाडलेलं आहे, मुलाबाळांना जन्म दिलेला आहे, मुलाबाळांना जन्म देण्यातून पितृऋण त्याच्यातून आपण मोकळे होतो. आणि मग निर्वानिरव करून आपण वानप्रस्थाकडं गेलो. ही निर्वानिरव कशी? आत्ताच्या काळाशी हे संदर्भ जोडायचे नाहीत, कारण ते जुळणारच नाही. आत्ताच्या काळातले ही वय धरायची नाहीत. आता वानप्रस्थ फक्त वृत्तीने होईल, शरीराने नाही होणार. एक 17, 18, 19 वर्षापर्यंत लग्न झालेलं असायचं. त्यानंतर लगेचच वंशवेल वाढायची. एक 35-36 वर्षापर्यंत नातवाचं लग्न झालेलं असायचं. मुलाचं लग्न झालेलं असायचं. आणि 50-55च्या आसपास नातवाचं लग्न झालेलं असायचं. असं एक 18 वर्षाचा 18 त्रिक 54. आणि नातवाचं लग्न झालंय आणि आता तुमच्या आयुष्यात काय राहिलं किंवा तुमच्या वाचून आडेल असं काय राहिलं? असं म्हणताना वनाकडं प्रस्थान करायचं. वानप्रस्थ, हा वनात जाऊन राहायचं. वनात म्हणजे काय अगदी जंगलात असं नाही, जरा वस्तीच्या जवळ, पण प्रपंचातनं बाहेर पडायचं हे नक्की खरं. प्रपंचातनं बाहेर पडायचं. कारण नातवाचं लग्न झालं, तोही सक्षम आहे, तोही कार्य करतोय, मुलगाही कार्य करतोय, तोही सक्षम आहे. अशा वेळेला त्या कुटुंबामध्ये आपली मदत होण्यापेक्षा अडचण होण्याची शक्यता जास्त असते, असं बहुतेक शास्त्रकारांना वाटलं. आणि मग गावाच्या जवळ कुठेतरी एखादी झोपडी बांधून किंवा काय, तेव्हा गुरुकुलासारखी कम्युनिटी असेल, वयस्कर लोकांची एखादी राहण्याची व्यवस्था. आता जसे वृद्धाश्रम आहेत तसे, फक्त आता वृद्धाश्रमात लोक नाईलाजाने जातात म्हणून ते नाव बदनाम झालेलं आहे. तेव्हा लोक चॉईसने जात असतील, बाय चॉईस कदाचित. आणि मग
25 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी प्रपंचापासून अलिप्त राहून ही साधना करायची, वैचारिक साधना करायची, की जेणेकरून मला संन्यासाश्रमामध्ये मला पूर्णपणे भगवत चिंतनामध्ये स्वतःचं स्वरूप काय आहे, माझं नक्की स्वरूप काय आहे, आत्ता जसा मी दिसतो तसा मी आहे का माझं मूळ स्वरूप काही वेगळं आहे, याचा पूर्ण वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या साधनांच्या द्वारे त्याचा अभ्यास करून मला खरं तर मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी गवसेल अशी व्यवस्था केलेली आहे. मुळात आत्ताच्या काळामध्ये वानप्रस्थ हा शब्दच कोणाला माहित नाही, असा काही असतो असं. आणि जरी माहित असेल तरी आता आम्हाला सद्गुरू सांगतात की असं उठून वनात जाऊन राहणं काही सध्याच्या परिस्थितीमध्ये शक्य. मग प्रपंचातच राहून कसं राहता येईल सुट सुट, याचं चिंतन करायला पाहिजे ना, का नाही? मुळात ज्या शरीराचा आपल्याला फार मान आहे, अभिमान आहे, ज्या शरीराविषयी खूप ममत्व आहे आपल्याला, हे शरीरच, या शरीराची व्याख्याच अशी आहे की शर्यती इति शरीरम, जे झिजतं, जे नाश पावतं ते, म्हणजे हे कधी ना कधीतरी नाश पावणार आहे, झिरणार आहे, विरणार आहे, जीर्ण होणार आहे. आणि जर ही प्रक्रिया असेल तर तिच्याकडे बघण्याचा आपला कल कसा असावा, तर साक्षी भावाने याच्याकडे बघावं. साक्षी भावाने ह्या वानप्रस्थामध्ये माझं व्यक्तिगत चिंतन असं आहे की हा सगळ्यात वैभवी काळ आहे. एखाद्या गोष्टीचं तुम्ही जेव्हा सद्गुरु कृपेने चिंतन करायला लागता तेव्हा तुम्हाला अनेक मुद्दे सुचायला लागतात. माझ्या असं लक्षात आलं की भारतामध्ये ज्या काही साधना असतील, जी काही वेगवेगळे शोध असतील, ज्या काही सुधारणा असतील, ह्या सगळ्या वानप्रस्थाच्या काळात घडलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे, ब्रह्मचर्य आश्रमात तुम्ही जेव्हा शिकत असता तेव्हा तुम्हाला शिक्षण सोडून इतर काही चिंतन करण्याची फारशी परवानगी नसते, बरोबर आहे का? तेव्हा शिकायचंय, फक्त गुरूंकडून काय करायचंय, विद्या घ्यायची. तेव्हा तुम्हाला वेगळं चिंतन मांडण्याची काही सोयच नाहीये, तुम्हाला फक्त ग्रहण करायचंय मॅक्सिमम. मग प्रपंचात आपण सगळेच आहोत, आपल्याला माहिती आहे तो किती चांगला असतो, त्यामुळे त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्याला मान वर करायला सवड होत नाही. तर त्याच्यामध्ये आपण वेगळा विषय कसा मांडणार? रोजचं जगणं मरणं आहे, अनेक गोष्टी, अनेक जबाबदाऱ्या आहेत, आणि त्याला पुरं पडता पडता मानवी जन्म संपून जातो आपला. मग तेव्हा वेगळं चिंतन करणं आणि मांडणं शक्यच होत नाही. मग असा कुठला काळ आहे की जिथं ही सगळी मांडणी सुसूत्र करता येईल? तर तो काळ आहे वानप्रस्थाचा. जे काही शिकलो ते आयुष्यामध्ये अंमलात आणताना जे काही अनुभूती आली, किंवा कदाचित जे ऐकलं त्याच्यापेक्षा विपरीत काहीतरी रिझल्ट आले, किंवा जे ऐकलं तेच रिझल्ट आले, जे काही असेल त्या सगळ्याचं विश्लेषण, अनालिसिस मांडायची वेळ कुठली? तर वानप्रस्थ. इतका हा वैभवी आहे. आत्ताच्या काळातल्या वयस्कर लोकांच्या समस्या, अडचणी, याच्यामुळे त्याची किंमत कमी करू नये आपण, हा वेगळा विषय आहे. पूर्वीच्या काळी इतके गलित गात्र नव्हते लोक, 100 वर्ष तर हसत खेळत पार करायचे, आजार नसायचे, वैभवी होती लोक सगळ्या अर्थाने. आणि त्यामुळं या काळामध्ये ती मांडणी केली जायची, नवनवीन शोध लागायचे. भारतातून सोन्याचा धूर निघतो म्हणतात, तिच्या माग काम करणारी माणसं नव्हती, हे संशोधन करणारी माणसं होती. ते सांगायचे की जरा हे पूर्वापार आम्ही ऐकलं बरं का, पण जरा हे असं करून बघितलं तर बरं होईल, हा आमचा अनुभव आहे. हे सगळं कधी मांडायचे? वानप्रस्थात.
म्हणून मानवी जीवनाला मग देशाला दिशा देणारा जर कुठला वर्ग असेल तर तो वानप्रस्थ. चांगलं का वाईट? बहुतांश लोक वानप्रस्थात आहेत. आता वानप्रस्थाच्या त्या अवस्थेबद्दल मी इतकं चांगलं म्हटलं तर 2 टाळ्या तरी वाजवा. काय झालंय, आपण म्हातारं या शब्दाने आपण गांजलोय सगळे. आणि हे आताच ऐकताना आपण ते गांजून ऐकतोय, अजून काही कळतच नाही आपण काय ऐकतोय. आणि एकदम आपण तर सगळे गलित गात्र, शरीर गलित गात्र, समाजातली अवस्था गलित गात्र, कुटुंबातली विचारायला नको. बरोबर? आणि म्हणून त्या शब्दाने असं गारुड केलंय आपल्यावरती की इतकं चांगलं बोललो मी, इतकं चांगलं आपलं आत्ताचं वय आहे, पण करून घेतलं तर आपण असा एक वैभवी वानप्रस्थ कसा आहे आपण समजून घेऊया. चालेल? सगळ्यांच्या सहकार्याने आपण ते चिंतन करूया. आणि म्हणून मग समाजाची पण खरं अपेक्षा अशी आहे ह्या मंडळींकडून की यांनी समाजाला दिशा द्यावी. पण तसं आज घडताना दिसत नाही, कारण आपली प्रायोरिटी, प्राथमिकताच बदललेली. खूप बदल झाले. आणि येत्या 10 वर्षात, मागच्या 10 वर्षात तर काय काळ बदलला इतक्या झपाट्यात की आता कल्पनाच करू शकत नाही आपण आता नक्की आत्ता काय आहे, 10 वर्षांनी काय असेल. अजून सर्व अर्थाने आर्थिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक सगळेच इतके झपाट्याने बदल झाले की हा वेग सहनच होणार नाही आपल्याला, अशी अवस्था आपल्याला. कारण आपण एक काय करत दोन्ही मागच्या आणि ह्या काळामध्ये दोन्हीकडे एक पाय ठेवून उभा राहिलेली माणसं आहोत. आता नवीन पोरांना त्याचं काही नाही, त्यांना भीती पण नाही आणि ती चिंता पण नाही समाजाची, भविष्याची. तर आपण हे सोडवणूक करून घेण्यासाठी प्रयत्न करूया की ह्या काळामध्ये स्वतःमध्ये बदल करावे लागतात. आणि ह्या बदलांचा काय झालंय, कुटुंब छोटी छोटी होत गेली. साधं बघा, आपल्या लहानपणी आपण 4 आजोबा असायचे, आपल्याला 4 चुलत आजोबा, काका 5-6 असायचे, 4-5 आत्या असायच्या, तिथनं सुरुवात. आणि मग ह्या सगळ्यामध्ये कल्पना करा, मी ते चांगलं होतं का वाईट होतं याच्यावर बोलत नाहीये बरं का मी. त्यामुळं मानसिकतेवर झालेला परिणाम सांगतोय. त्यामुळं माणूस आता असा कधी हाबकल्यासारखा नसायचा. माझं कसं होईल, मला कोण बघेल, मग मला काही लागलं तर कोण, हा विषयच नसाय ना. एका ठिकाणी आपण 40-40, 50-50, 70-70 लोक एकत्र राहणारी कुटुंब आपण बघितले. त्या व्यवस्थेचा मी फार गौरव करतोय असं नाही बरं का, कारण एकत्र कुटुंबाचे वेगळे अनेक पैलू असतात जे त्याच्यात राहिले त्यांना माहिती आहे. नाण्याला 3 बाजू, आजपासून लक्षात ठेवा. हो, पारंपरिक सगळं विसरायचं, आमच्याकडे थोडं धक्कादायक काहीतरी असतं. नाण्याला छाप्याची, दुसरी, आणि तिची कड आहे ती काय आहे, एवढीशी कड आहे ती, 1 mm ची, 1 मिलीमीटरची, आणि ती अख्खी कड आहे ती बाजूच आहे का नाही. कुठल्याही नाण्याला 3 बाजू असतात. म्हणजे जेव्हा एखादा आपला काही घटना घडते, आपला वाद होतो, तेव्हा लक्षात ठेवायचं की प्रत्येक वेळी आपलं बरोबर असेल असं, समोरच्याचं बरोबर असेल असं ही कदाचित तिसरीच बाजू बरोबर असते नाण्याला. तर मग या नाण्याला 3 बाजू. मोठ्या कुटुंबाचा आपण फायदा बघितला, त्याचे काही दोषही होते. पण आता काय झालेलं की मी एकटा आहे, मी एकटी आहे, मी एकटा पडणार आहे नजीकच्या काळामध्ये. या छोट्या कुटुंबातून बघा ना, एक 30-40-50 वर्षापूर्वी, अगदी फार पुरातन काळातलं बोलत नाही मी, 4-5 मुलं असायची, 2-3 मुलं तरी प्रत्येकाच्या कुटुंबांमध्ये जवळ, एखादा किंवा दुसरा नोकरीसाठी. आणि बाहेर गेला तरी किती असायचं, तालुक्याच्या गावाला. बाहेर म्हणजे कुठं, पुण्यात, फार तर फार पुण्यात. आता जवळचं ठिकाण बेंगलोर झाले. म्हणजे हा बेंगलोरला आहे का बरं, नाहीतर मग सहसा अमेरिका. ही छोटी कुटुंब असल्यामुळं थोडासा वानप्रस्थाच्या काळामध्ये थोडासा आपल्याला काही वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. मुलांचं उच्च शिक्षण झालेलं आहे. आता उच्च शिक्षण ही खरं तर आनंदाची बाब आहे. मुलांचं चांगलं शिक्षण झालं, मुलं मार्गाला लागली तर आनंदच आहे ना, काय वाईट आहे.
पण आता त्याचं चांगलं होणं याचा अर्थ तो अमेरिकेत जाणं असा आहे. आणि तो 7वीच्या शिष्यवृत्तीला नंबरात आला, पेढे वाटले, तेव्हापासून याची लागण झाली हे आपल्याला कळत नाही. अतिशय हुशार आहे. म्हणजे कदाचित त्या काळामध्ये त्याच्या हुशारीला कदाचित इथं काही व्यवस्थित मिळालं नसेल, तो गेला असेल. याच्यात आपण व्यक्तिगत काही बोलत नाही, पण त्याच्या तिकडं जाण्यामध्ये तुमच्या वानप्रस्थातल्या तुमच्या वयोवृद्ध अवस्थेतला एक तुमच्या बरोबर आधार नसणं हे अधोरेखित झालं ना त्याच्यात. हे पूर्वी कधीच नव्हतं. हा सध्याच्या काळात आपण विचार मांडतोय, सगळीकडेच असं असेल असं, किंवा मी जे चिंतन मांडतोय तसंच असेल असं नाही, पण मी चिंतन केलंय हे मी अधिकाऱ्यांनी सांगतो. हे काही मी कुठेतरी पुस्तकात वाचून बोलत नाही. एक 55 वर्ष 60 वर्ष समाजाचा जवळून अभ्यास केल्यावरती हे मांडणी आपण करू शकतो. प्रत्येक टप्प्यावरचे विषय वेगळे. आणि मग मुलांचं स्थलांतर झालं, शहरांकडे स्थलांतर झालं, किमती एवढ्या वाढल्यात की घरच्या इथल्यासारखं मोठं घर तिथं घेऊ शकत. त्या घरांमध्ये वयस्कर लोक अकोमोडेट होतील, त्यांना ठेवता येईल अशी अवस्था. ठेवलं तरी आपल्याला तिथं करमणार नाही. करमत वस्तुस्थिती आहे. मग अमेरिकेत असो, नाही तर पुण्या मुंबईत असो, नाही तर हैदराबादला असो, प्रत्येक जण आपापल्या मुलांकडे जाऊन आलेला, महिना 15 दिवस काढून आलेला. इथं मी काय अडचणीत राहू दे, मी इथं राहतो बाबा, इथं राहते. ही वस्तुस्थिती. ह्याच्यासाठी आपल्याला आता मनाला तयार करावं लागणार आहे. हे काही फार मोठा प्रॉब्लेम नाही. नाण्याच्या 3 बाजूतली एक बाजू आहे. आणि हे कुणी याच्यावर कोणी बोलत नाही. त्याच्यात समाजात चिंतन घडलं पाहिजे. त्याच्यात नकारात्मक काही नाहीये. ते पुढं ते विषय चर्चेमध्ये आपण घेऊया. आणि मग सगळ्यांच्याच जगण्यामध्ये असण्यामध्ये फरक पडत गेल्यावर प्रश्नांकडे बघण्याची नजरही बदलावी लागते, उत्तरही वेगळी मिळायला. आपण बघितलं की अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत व्यक्ती सक्षम असायची. रोगराई बऱ्यापैकी त्या काळात बघायला मिळत नव्हती. आणि 100 वर्षाची ठणठणीत व्यक्ती आपण बघितलं. आता 30 आणि 40 वर्षामध्ये माणसाच्या मागे आजारपण लागतंय. आणि एकदा आजारपण लागलं आणि आपल्याला जर अध्यात्माचं पाठबळ नसेल तर माणूस घाबरलेला राहतो. ज्याला अध्यात्माचं पाठबळ आहे तो जरा तरी ह्या सगळ्याचं अलिप्तपणे राहून चिंतन करतो. ज्याला काहीच शेंडा मुळखा नाही तो मात्र घाबरलेला राहतो. आणि मग त्याच्या सगळ्या प्रतिक्रिया सुद्धा तशाच राहतात. आजार जे नव्हते ते आले. आता त्याला सामोरं जाताना आवाजवी खर्च, शुश्रूषा करायला माणसं जवळ नसणं, इतके गंभीर प्रश्न आहेत. आणि हे गुणाकाराने 5 वर्षात वाढणार आहेत. आणि नको होईल अशी अवस्था होईल की आज आपण पुण्यासारख्या ठिकाणी बघतो, बारामतीतही तसा प्रसंग येतो. तर ह्या सगळ्याची आपल्याला मानसिकता करायची आहे तयार. घाबरण्यासारख्यात काय नाही, पण मानसिकता तयार नक्कीच करावी लागेल. बरेच दिवस आता जी लोक सांगतात ना, आम्ही फार कष्टातनं दिवस काढले, आम्ही दुःखात दिवस काढले, दारिद्र्यात दिवस काढले, शून्यातनं विश्व निर्मिती केली वगैरे. आता ते विश्व म्हणजे काय अजून कळलं. विश्व म्हणजे काय, आपलं पोट, स्वतःचं पोट भरलं, थोड्या एवढ्या शिल्लक पोरं बाळा शिकवली, एक घर झालं, हे विश्व त्याच. तर अशी जी एका अर्थाने कर्तृत्ववान मंडळी असतात ती म्हातारपणे स्वतःला बदलायला तयार नसतात, कणमात्र बदलायला तयार नसतात. त्यांची नॅपकिन ठेवायची जागा बदलली तरी त्यांच्या पित्त उडत. झंडूबाम किंवा अमृतांजनची बाटली जर नसली तिथं ठराविक ठिकाणी की यांचं रात्री झोप लागत नाही तेवढ्यासाठी. आणि काय झालंय, व्यापच नाही दुसरा, येऊन जाऊन ते गुंतवलंय तिथंच, मध्ये तिथंच फिरत राहतं ना. त्या मनाचा दोष नाही हो, त्याला तुम्ही तिथंच लावलंय, ते तिथंच फिरत बसणार. त्याला त्यात जर बाहेरच नाही काढला तर तो जाईल कुठं ते.
तिथंच परत. तर अशा काही स्वभाव दोषांचा या सगळ्यामध्ये आपण विचार करणार आहोत. आता आणखीन एक गंमत अशी आहे की कोणीही व्यक्ती, एक वयस्कर व्यक्ती आहे, मला खरं सांगा, आता बऱ्यापैकी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ह्या गोष्टीचा अनुभव घेतलाय स्वतःच्या बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत. कोणी भेटायला आला तर जास्तीत जास्त वेळ कशावर खर्च होतो मला सांगा तुम्ही. तब्येत कशी आहे? परफेक्ट. पटलं का सगळ्यांना? चर्चा कशाची? नकळत घडणाऱ्या गोष्टीत. हे कोणी जाणीवपूर्वक करत नाही, पण आज इथं बसलेल्याने तर विचार करायचा, आजपासून मी हे करणार नाही. आपण काही समाजातल्या दोषांवर त्रुटींवर चर्चा करायला इथं जमलेलं नाही. आपण आपलं स्वतःचा स्वार्थ खरा आपला साधायचा आणि स्वतःचं जीवन सुखावं बनवायचं. आपल्या परिसरातल्या, आपल्या आसपासच्या 4 लोकांचं जीवन सुखावं व्हावं यासाठी आपण जमलेलो आहे. आपण काही समाज बदलायला जमलेलो नाही बरं, काही लोकांना काढून टाकलं. आणि हे जमणं, हा स्वार्थ, हेच अध्यात्म आहे. ऍक्च्युली म्हणतात अध्यात्मात स्वार्थ नसला पाहिजे, मी म्हणतो असला पाहिजे. हा तो तरुण मुलगा भेटायला आलाय, तरुण मुलगी कोणतरी तरुण व्यक्ती भेटायला आली एखादी, तिला काडी मात्र इंटरेस्ट नाही तुमचा, आणि तुमची कॅसेट जी रेकॉर्ड करून ठेवली परफेक्ट. गुडघे, डोळे, दाढ, दात, अन्न पचणं न पचणं, आणि मग जरा समोरची व्यक्ती रस घेणारी असेल तर मग आपल्या सरस्वतीला पाहणा फुटतो. आणि मग ती सरस्वती अशी भरभरून आपल्याला द्यायला लागते. मग मुलांच्या तक्रारी, नातवंडांच्या तक्रारी, विशेषतः सुनेच्या तक्रारी. थोडा भाग्याने जर जवळ असेल तर आता तुम्हाला तक्रार करायची संधी मिळणार नाही, कारण सोना मुली जवळच नाही. ज्यांच्या आहेत त्यांना तिच्या 3-4 पिढ्यांचा सगळा उद्धार केल्याशिवाय ती सरस्वती काही शांत होत. आता मला एक सांगा, त्या तरुण वयातल्या व्यक्तीला कुठलाही आजार नाही, त्याच्या डोक्यात कुठलीही आता किरकिर नाही, तुमचं हे सगळं ऐकून त्याला काय वाटत असेल? परत तुम्हाला भेटावंसं वाटेल, तुमच्याशी गप्पा माराव्याशा वाटतील, आणि मग ती लोक तुम्हाला टाळतील का जवळ येतील? मग आता सध्या काय घडत आहे? आणि आपण त्याच्यावर किरकिर करतो. 5 मिनिटं बोलायला गेलं तर 10 मिनिटं बसत नाही माझ्याजवळ. तुम्ही तो बसलेला आनंद वाटेल असं काही बोलताय का? काय त्या व्यक्तीने तुमच्या जवळ यावं, मग कुणी असेल. मी नात्याचा विषयच घेत नाही. हे घडतंय का नाही हे आपण आजच्या ह्याच्यात बघूया, टाळता येईल का? आणि एवढी एक गोष्ट जर बदलली ना तर तात्काळ तुम्ही लोकांना हवेसे वाटायला लागतं. माझ्या स्वतःच्या घरात मी हे उदाहरण घेतलेलं आहे आमच्या आई वडिलांपासून, की खरोखर म्हणजे आदर्श म्हातारपण कसं असावं हे माझ्या घरात बघितलं. मला कुठं लांब जावं लागलं नाही. आणि मग असं आहे की आणखीन एक प्रकार आहे की मृत्यू हा एक शाश्वत गोष्ट आहे, पण तरी एक विशेषतः माझं एक असं चिंतन आहे, कितीही नाती जरी म्हणली तरी नवऱ्याला बायको आणि बायकोला हेच नातं जवळचं. कितीही भांडणं झाली तरी, कितीही वादविवाद झाले तरी हेच नातं, कारण तेवढ्या ते जवळ असतात आणि एकमेकाच्या प्रत्येक सुखदुःखात ते जास्त काळ सहवासात असतात. कारण मुलं तरी मोठी झाली, प्रपंचाला लागली, त्यांच्या तरी बायको किंवा नवरा हे एकमेकाच्या. आता यातला कोणतरी एक आधी जाणं हे क्रमप्राप्त आहे का नाही? असं काही नाही की बाकी गाणी किती म्हणली तुम्ही, साथ जिएंगे साथ मरेंगे, तसं काय होत? कोणतरी एक आधी जाणार आहे. एक असं घडेल का नाही घडणं? त्या घटनेला कसं प्रतिसाद द्यायचा यामध्ये बरेच लोक कोलमडतात. स्वाभाविक आहे, तसं दुःख काही लहान नाही ते, पण त्याला ती घटना पचवतच नाही, पचवू शकत नाहीत काही लोक. आणि मग त्याच्यातून समाजात किंवा कुटुंबातली लोक नकोसे होतात. उठसूट डोळे गाळणं,
शूट त्या गोष्टींचं पुनरावृत्ती, तेच 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 पुन्हाच मगासारखं त्याच घटना. आणि तसं हे सगळं करू नये असं नाही, पण हे करून जर आपल्याविषयी अप्रीती निर्माण होत असेल तर टाळावं का नाही? आपलं दुःख बरोबर आहे, पण कोणापाशी व्यक्त करावं? जो दिलासा देईल, त्याच्यावर काहीतरी तोडगा सांगेल, उपाय सांगेल, का आपलं उगाच भिगवण चौकात उभा राहून हो इकडे या जरा असं करतो का आपण? मग जे भिगवण चौकात जाऊन नाही करत ते आपण रोजच्या कुटुंबात का करतो? तुम्हालाही आपल्या कुटुंबातले, आपल्या जवळच्या नात्यातले किती लोक आपल्याशी जुळून घेणारे आणि आपल्याबद्दल सहानुभूती असणारे कळायला हवं का नको या वयापर्यंत? मग कळून त्या लोकांशी तसं वागता यायला पाहिजे का नको? हे शहाणपण आहे का नाही? त्यात पुन्हा फरक आहे. समाजाची अशी रचना आहे भारतात, 2 प्रकारचं चिंतन केलं आम्ही, निरीक्षणच झालं. पुरुष आधी वारला तर प्रश्न वेगळे आणि स्त्री आधी वारली तर प्रश्न वेगळे. आणि पुरुष आधी वारला तर स्त्रीचं जगणं त्या मानाने सुसह्य आहे. खरे का खोटं आहे? आणि स्त्री आधी वारली तर पुरुषाचं जगणं अनेक पैलूच बरं का ह्याला. हे असं सरळ, हे कमीत कमी 10 तास चालणारं व्याख्यान आहे. 10 तास चालू शकतील फक्त चर्चा झाली तर. हे आपण तासाभरात मांडणार आहे. हा मुद्दा शेवट नाही, फक्त एक चर्चेचा फक्त एक पॉइंट मांडतो आपण, बुलेट पॉइंट. कारण भारतीय परंपरेमध्ये 2 गोष्टी आहेत. आता जेव्हा पुरुष आधी जातो स्त्रीला धक्का बसतोच, पण आपल्याकडे जी परंपरा आहे पुरुष नेहमी स्त्रीपेक्षा मोठा असतो वयाने. त्यामुळं एका कुठल्या तरी ठिकाणी आपण मेंदूच्या एका कोपऱ्यात हे स्वीकारलेलं आहे की वय जास्त असलेला मनुष्य आधी जाणार आहे, बरोबर? थोडा धक्का त्याच्यामुळे कमी बसतो. शिवाय स्त्री, भारतीय स्त्री अतिशय सहनशील आहे, समजूतदार आहे आणि ती कुठेही सामावून जाते कुटुंबामध्ये, समाजामध्ये. अगदी कुटुंबात जरी बघितलं तरी अगदी भाजी निवडण्या टिपण्यापासून, स्वयंपाकापासून, मुलं सांभाळण्यापासून अनेक गोष्टी आहेत की ज्या स्त्री लीलया करते. आणि ते करत असल्यामुळे त्या प्रपंचात ती काय होते? समरसून जाते. बरोबर आहे ना? पुरुषाचं तसं होत नाही. घरातल्या कुठल्याही कला साध्य केलेल्या नसतात, किंबहुना त्यांनी त्या साध्य करू नयेत असा स्त्रियांचा डाव असतो. नाही हो, आमच्याला चहा पण करता येत आणि काय पाण्याचा तांब्या पण हातात द्यावा लागतो. आता काय गौरव करण्यासारख्या गोष्टी आहेत का? माझं स्पष्ट मत आहे, ज्याला जगताना जेवावं लागतं त्याला स्वयंपाक आला. जो एखादा त्यागी पुरुष असेल, हवेवर राहतो, त्याला हरकत नाही. पण ज्याला इथं लागतं 2 टाइम, त्याला स्वयंपाक आला पाहिजे का नको? त्याच्यात पुरुष आणि स्त्री हा फरक असायचं कारण काय आहे? अहो, आपण कितीही लहानपणा असतं लाडाकोडाने वाढवला आणि मोठा इंजिनियर झाला मायक्रोसॉफ्ट मध्ये, अमेरिकेत गेल्यानंतर काय करावं लागतं त्याला? आणि जमत नसेल तर 6-6 महिने मॅगी खाल्लेली पोरं बघितलीत मी, इंजिनियर. काही जमत नाही, काही शिकवलंच नाही ना कुटुंबात. पुरुष एकटा पडतो. बरं, पटकन उठून त्यांनी काही 4 भाजी आणली, कुटुंब एकत्र असले तरचा विषय चाललाय बरं का. आता म्हातारे लोक आणि तरुण पिढी एकत्र राहत असेल अशी घरं दुर्मिळ झाली. जिथं एकत्र आहेत तिथं त्यांनी थोडासा हातभार लावला तर काही चुकेल का? मंडई आणली, बसल्या बसल्या थोडी निवडली, एखादा चहा केला दिवसभरात सकाळचा, काय मॅडम? म्हणजे काय देशात काय दंगली होती? आणि त्याला परत आईपासून खत पाणी घातलेलं असतं सगळ्यांनी. आईने लाडाकडून वागवलेला असतो, बाबा आमचा बाब्या. आणि बायको त्याच्यावरती नाही त्यांना नाही यावं, त्याला चहा पण येत नाही. आता हे नक्की त्याला काही येत नाही ही तक्रार असते का माझ्या वाचनं आडतंय याचं समाधान असतं अजून कळायचं.
खरं तिथं खरा मोठा पेच आहे की माझ्या वाचन बघा 2 दिवस बाहेर गेली कसं होते, ही सुद्धा भावना त्याच्या पाठीमाग. मानवी मन हे अतिशय तरल आहे. याचा अभ्यास करताना खूप खोलात जावं लागतं. आज आपल्याला तेवढा वेळ नाही, आपण पुढे जाऊया. त्यामुळे हे प्रश्न वेगळे आहेत. एक 10-15 मिनिट 10 मिनिटं आपण प्रश्न मांडणार आहे, मग त्याच्या पुढे सोल्युशन त्याचं काय करता येईल का ह्याच्यावर चिंतन करणार आहे. मग आता पुढची पिढी जर परदेशातच असेल किंवा अगदी फार लांब कुठेतरी असेल देशाच्या टोकाला, तर तिची मानसिकता बदलते सगळ्या अर्थाने. आपल्यापैकी काही पिढ्यांनी वर्षभर जेवढा पगार नव्हता तेवढा मुलांचा महिन्याचा पगार आहे. सुनांनाही पगार आहे. ते आकडे आपण आज समाजात बाहेर बोलू शकत नाही एवढी मुलांची काय आहेत पॅकेज आहेत. म्हणजे पॅकेज ऐकलं तरी त्याला नजर लागेल. आणि तो पैसाच पुढं विष कसा होतोय ते आता नंतर दिसले आपल्याला. चालू झालंय त्यात. थोडा मैदान जवळ आहे. त्या मुलांची मानसिकता बदलते. आणि मग आपण बघतो कुठेतरी वृद्धाश्रमात आई वडील आहेत, त्या मुलाने तिथंच पैसे पाठवले अंत्यसंस्कारात, तो आला पण नाही तिथून. आणि आपलं वाटतं मुलगा नालायकच आहे. असं नसतं ते. विमानाची बुकिंग कशी असतात, कशी मिळतात, तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आपलं किती आवड असतात गोष्टी. पण हा जो पैसा दिसतो पॅकेज, ते काही तसं एकटं येत नाही. त्याच्या मागे जबाबदाऱ्या येतात, त्याच्याही काही बाजू असतात. आणि एकदा त्यांचं प्राधान्य बदललं जगण्याचं, आता आपण कौतुक करतो नाही ते तिकडं अमेरिकेत त्यांनी पण ढोल पथक केलंय, गणपती करतात सगळे एकत्र येऊन, ठीक आहे आपलं वरवरचं समाधान आहे. पण ते शेवटी ठिगळं लावण्यातलाच प्रकार आहे. संस्कृती पूर्णपणे तिथं बदललेली आहे. आणि त्यामुळं एकदा दृष्टी विशाल झाल्यानंतर त्याला असं काही वाटत नाही ते असं या कार्यक्रमाला जायलाच पाहिजे, अमुकच केलं पाहिजे. हे सगळे बदल होत चाललेत ना. आता आपण ह्या बदलांना बांध घालू शकतो का? मग आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात काय आहे? घरी जाऊन रोगार प्यायचं? आपली चर्चा आपण बदलायसाठी चालली. मगाचा विषय राहिला. आता परदेशात लोक आहेत, बायकोचं बाळणपण आहे, मग इथून आईला बोलवावं. आता ती आई असते का दाई असते हे आपल्याला कळत नाही. 2 महिने 3 महिनेभर तिथं कुठेतरी बर्फ पडतं, घराबाहेर जाता येत नाही, रस्ते कळत नाहीत. मुलांनी सांगितलं असतं आमच्या शिवाय कुठं जायचं, जाणार कुठं? निर्मनुष्य रस्ते. जुळत नाही. मग तिथलं सगळं हवामान, कदाचित मुलांचं तिथल्या वातावरणात राहून आहार बदललेला असतो, तो फ्रीजमध्ये असतो. तो आपल्याला फ्रीज बघवत नाही. तिथंच काय, इथं सुद्धा पुण्यात मुंबईत जर कुठं मुलं असतील तर त्यांचे फ्रीज, त्याच्यातल्या भाज्या, झोमॅटो, ब्लिंकिट आणि काय 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 एक 10 मिनिटात पिझ्झा बर्गर घरात आणून देणार आहे. आणि आपल्याला रोज कपाळाला हात आपला, किती 1200 रुपयाचं. अरे मी पटकन 2 भाकऱ्या टाकल्या असत्या. किती घरातला संवाद आहे आम्हाला खरं सांगा. अरे काय ते तोंडात तरी लागला का रे तो पिझ्झा? काय ते भाकरीवर आपलं काहीतरी सॉस थापलं, काय खाता रे हे? तुम्ही म्हणताय तर चुकीचं काही नाही बरं का, त्याच्यात चुकीचं काही नाहीये. हे असले पदार्थ आपण एक टायमाच्यावर खाऊ पण शकत नाही. आपण फुकट दिलं तरी फुकट. आपलं बेसन भाकरी सुद्धा घरातलं त्याच्यापेक्षा आपला त्यांचा फ्राईड राईस पेक्षा आपला फोडणीचा भात भारी, लिहून घ्या. पण करता काय, आपण आपल्यापुरतं शहाणपण आपल्यापुरतं ठेवायचं, तोंडाने काय बोलायचं. आणि मग तुम्ही ह्या काळाशी जुळून घेऊ शकाल. तुम्ही काय मी काय, मी त्याच्यातच आहे आता. हो, आमच्यासारखं जास्त बोलणाऱ्या तर फार सावध राहावं लागतं, आणि फार कळणाऱ्यांतर आणखीन सावध राहावं लागतं. तर काय असो, म्हणजे हे घालून घ्यावं का आता मी काय म्हातारा झालेलो नाही. मला तर म्हातारा होण्यामध्ये 35 दिवस शिल्लक आहेत. म्हणजे 30 सप्टेंबरला मी रिटायर होणार आहे. शासन मला अधिकृत म्हातारा डिक्लेअर करणार आहे 30 सप्टेंबरला रिटायर झालो की.
तर हे सगळे बदल आपण जर करून घेतले तर आपलं वानप्रस्थ आनंदात जाईल. आणि दुर्दैव असं आहे की शासनाच्या सुद्धा अशा काही भरीव योजना नाही आहेत भरीव की बाबा आपल्याला निश्चिंतपणे जगता येईल आणि आपल्याला कोणीही बघितलं नाही बघितलं तरी आपला एक उर्वरित काळ आनंदात जाईल अशी व्यवस्था शासनाची आज तर नाही. आणि ज्या व्यवस्था आहेत त्या डोळे पांढरे करणार आहेत. म्हणजे साध्या वृद्धाश्रमात 10-12 हजार रुपयापर्यंत खर्च असेल महिना एकाचा, पण जरा जर व्याधी आली, जरा जर काही तुम्हाला जर त्रास असेल तर आजारी लोकांच्या मेंटेन करणाऱ्या मेंटेनन्स च्या ठिकाणचा खर्च महिना 40,000 रुपये महिना. आजारी लोकांना सांभाळणाऱ्या संस्था पुण्यामध्ये, आपण आपल्याला अख्खं विकलं तरी तेवढे पैसे यायचे नाहीत वर्षभराचे. त्याची एक मनात भीती, हे सरकार पुढं सुद्धा एक मोठं आव्हान आहे बरं का. हे करावंच लागणार आहे आज नाही उद्या, कारण हा एक मोठा समूह त्या दिशेने प्रवास करतोय वयाच्या. नुसते दवाखाने काढून नाही चालणार, हे वृद्धांच्या साठी ह्या गोष्टी कराव्या लागतील. तुम्हाला त्यासाठी इव्हन ज्या काही चांगल्या मोठ्या काम करणाऱ्या संस्था आहेत आध्यात्मिक किंवा सामाजिक सुद्धा, त्यांना हा विषय अजेंड्यावर घ्यावा लागणार आहे. नामसंकीर्तन करा, अमुक करा, तमुक करा, हे सत्संग करा, हे सगळं खरं आहे, पण त्या समाजाच्या आत्ताच्या गरजा काय त्याच्यासाठी कार्यकर्ते उभे करावे लागणार आहेत. देवा म्हणजे अशा संस्था ज्या आहेत मोठ्या धर्मासाठी कामे करा, त्याला तर हा मानव धर्म मानून त्यांना हे करावं लागणार नाही, तर अवस्था अतिशय बिकट आहे. आता हे सगळं आपण ऐकलं, हे खूप छान छान होतं का धक्का देणार होतं? जरा जागृती देणार होतं का नाही? बरं, ह्यात मी म्हणतोय त्यात न पटणार काही आहे का? हाच विचारसारखा डोक्यात. आपलं कसं होईल? आपलं कसं हे अहो हे म्हणजे काय म्हणतात, चितावरून फक्त देवसाहेबांचं एक वैशिष्ट्य असतं, ते म्हणजे पटकन संवाद साधतात म्हणून ते बोलले. तुमच्या सगळ्यांच्या मनाची हीच अवस्था आहे. मग आता आपण ह्या सगळ्यामध्ये असंच कुडत राहायचं का त्याला एक प्रतिकार शक्ती मिळवायची आपली व्यवस्थित विचारांची? कसं करायचं? त्याचं चिंतन करूया का? चिंतन करायचं मस्त 10 मिनिटात चिंतन करूया. पाटापाटा बुलेट पॉईंट घेऊया आपण. 6:45 ना? मन करारे प्रसन्न आपलं आपण तपासून बघायचं दिवसभरात माझं मन किती वेळ प्रसन्न असतं. सर्व सिद्धी अष्टसिद्धी ज्याच्यात सामावल्या ते माझं मन प्रसन्न असतं का? आणि सर्व परिस्थितीत असतं का? माझ्या मनासारखं काहीही घडत नसताना माझं मन प्रसन्न राहू शकतं का? आणि प्रयत्न केला तर राहील का नाही? अहो संतांना काय, संत कोणातनं गेले होते? आपल्यातनंच गेले होते. त्यांना साधलं की नाही साधलं? आपल्याला काय अवघड आहे? हे मन प्रसन्न पाहिजे. एक 5 मिनिटं तरी तुम्हाला 5 मिनिटं चिंतन करायचं. आपण जे काही देवाधर्माचं करतो, जे काही नामस्मरण करतो, सगळं करतो आपण. मनाकडे लक्ष द्यायचं, स्वतःकडेच अलिप्तपणे बघायचं आणि स्वतःलाच सांगायचं ए फ्रेश हो, चल चल आनंदी राहा, एखादा अभंग गुणगुण, चल हा चला छान, काय झालं, चला काय नाही झालेलं. दुसऱ्यांच्या चर्चा करायच्या, मृत्यूच्या चर्चा करायच्या. आपल्याला खाण सवय, आपण दिवसभर काय करतो, नको त्याच चर्चा जास्त. आणि काय करायचं, अशा नको त्या चर्चा आपल्या डोक्यात घालणाऱ्या व्यक्तीपासून लांब राहायचं. आपण दुर्गंधीपासून बाजूला राहतो का नाही? का अगदी एक मस्त खुर्ची टाकून गटारापाशी जाऊन बसतो? नाही ना. मग अशी एखादी दुर्गंधी युक्त विचार देणारी आपल्या मनात घालणारी व्यक्ती असेल, आपल्याला तिला टाळता यायला हवं का नको? हा शहाणपणा कोणी करायचा? टाळायची. आणि याला फार सोपा उपाय, आजपासून बारकाईने बघायचं की शक्यतो अशी चर्चा करणारी व्यक्ती कोण. नाही, आपणही त्याच्यातच असतो, पण आपण स्वतःला नाही घ्यायचं. सुरुवातीला आपण स्वतःला चांगलं समजायचं, त्याशिवाय मुद्दे सुटत नाहीत. कधीतरी कळत नकळत आपलंही ह्या मार्गावरती चुकवू शकतं, पण तुर्तास आपण असा विचार करू आणि त्या व्यक्तीला तोडायचं नाही बरं का, पण टाळायचं. हो, तुम्हाला हे कळलं का? हो, शोभ नका असा आवाज आला की समजायचं काहीतरी घोळ आहे.
आपण सावध. कोरोनात कसा मास्क घालत होता का नव्हता? ते इलाज करणारे पीपीटी किट घालत होते का नव्हते? आवाजात कळलं पाहिजे तुम्हाला की आता काहीतरी अंगावर आपल्या ब्रह्मास्त्र येणार. इकडे राम राम, ते कळलं का तुम्हाला? आणि काय करायचं, अशा व्यक्तीला टाळणं फार सोपं आहे. तिने दिलेल्या एका नकारात्मक विचाराला एक सकारात्मक विचार त्याला द्यायचा. गंमत आहे, तो मनुष्य 10-15 दिवसात तुमच्या जवळ यायचा बंद होईल. ते प्रॅक्टिकली केले बरं का. राव, ते 250 लोक मिली राव त्या विमान अपघातात. तुझ्या बापाचं काय गेलं? मरत नाहीत का माणसं? कुठेतरी मरतो. ज्या गीता रोज आपण घेऊन डोक्याला लावून बसतो त्या युद्धात किती लोक मेली? जगातलं सगळ्यात मोठं युद्ध मानतात त्याला. कोणतरी कुठंतरी कधीतरी मारणारच ना हो. तो नाही मेला कशात असतं, कुठंतरी घरात बाथरूम मध्ये पाय घसरून मारणार आहे तो. चर्चा किती दिवस त्याची? बरोबर आहे ना? बरं, आपण चर्चा करून करतो काय? आपल्याकडे त्याच्यावर जो उपाय आहे का? त्या 250 लोकांच्या घरात जाऊन आपण दिवा लावणार आहे का? त्यांना राशन पाणी देऊन देणार आहे का? चर्चा करून करतो काय आपण ह्या वांझोट्या? आणि दिवसभर आपला खरे का खोटे? टाळता येईल का? नाही म्हणता एक जण. नाही हो म्हणलं, चेहरा असा केला त्यांनी. मला काही कळलं म्हणलं काय म्हणतात. आता वेळ मिळाला, अतिरिक्त वेळेचा सदुपयोग करायचा. आपापल्या पद्धतीने करा. कुणीही किती म्हणलं तरी अजपाजप होऊ शकत नाही. या अध्यात्मातल्या सुद्धा काही फालतू गप्पा बंद करायला पाहिजेत. 24 तास नामस्मरणाचा लावतो, उद्धरला गेला की तो मोक्षाला. कोणाला 24 तास नामस्मरण जमताय? नाही होत. पण जेवढं होईल तेवढं. आणि जेव्हा लक्षात आले की नामस्मरण होत नाहीये, सोहम जप होत नाहीये, त्रयस्थपणे बघितलं जात नाही आयुष्याकडं, लगेच चालू करायचं. अपराधीही वाटतं का मग की माझं नामस्मरण सातत्याने होत नाही? उलट जाणायचं की हे सातत्याने होणार. लक्षात आलं की सुरू करायचं, परत ते विसरणार आहे, परत लक्षात आलं की चालू करायचं. असंच करतो ना आपण. सायकल शिकताना कशी शिकतो? अशीच शिकतो. अशी मधनं पाय त्याच्यातून कैचीतून पाय घालून असे एकदा गुडघा फुटतो, एकदा कोपर फुटतं. आपण सोडून देतो का प्रयत्न? आपलं येतं काहीतरी. पोहायला शिकताना 1-2 नाका तोंडात पाणी जातं, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, 5व्यांदा येतं का नाही? तसं नामस्मरण पण जमेल की नाही? या वेळेचा उपयोग करायचा. पैशांची गुंतवणूक वयस्कर लोकांनी अतिशय व्यवस्थित करायची. चांगल्या बँकेतून, चांगल्या संस्थेतून रिटायर झालेली माणसं, मान्यताप्राप्त संस्थेतनं 2-2 कोटी रुपयाला गंडा घालतात लोक. त्यांना मला कळत नाही की पण एवढे 60-65 वर्षांना अक्कल कशी नाही की आपण कुठं पैसे भरतोय? डिजिटल फ्रॉड. आता पूर्वी तर तुमचे लोक मंगळसूत्र हिसकावून घेत होते, आता काय नाही, घरात बसल्या तुम्हाला गंडवतात. आणि ते कोटी रुपयातच गंडवतात. कळत कसं नाही की आपण कुठं चाललोय? ज्ञानाचा योग्य वापर न करणं. आता व्यसनाच्या पातळीवर सांगायचं की ह्या काळामध्ये खरं तर व्यसन कधीच असू नये. पण या काळात तर व्यसन तुम्हाला 100% बंद करावी लागणार, जी काय असतील ती. किंबहुना त्या व्यसनांच्या द्वारे समाजात तरी मानाने मिळवायला नको. मानाने मिळवा, आधी मानाने आलं. म्हणून आहे त्या व्यासपीठावर मी बसलोय. तुला खायची ना तंबाखू, गपचूप खाना. माझ्या चेहऱ्यावरचे भाग बघा. असं वाटतं हा बहुतेक आता काहीतरी एखादं महायुद्ध जिंकून आलेलं आहे आणि त्याचं काहीतरी रिवॉर्ड तिथं त्याला दिलं जातं. ह्या सगळ्या छोट्या गोष्टीवर फार परिणाम करायचं बरं का. ह्या टाळल्या तरच आपल्याला पुढचा दिवस काहीतरी चांगला उगवणार आहे. खाण्यापिण्याच्या बदलांना स्वीकार करायचा. कारण आपले दात पडलेले आहेत. पूर्वीच्या काळी कवळ्या नव्हत्या, डेंटल इम्प्लांट नव्हते. 50-40 हजार रुपये एका दाताला घालून तो दात आता असा स्क्रू करून बसवतात वाटतं.
आपल्याला हे लक्षात येतं की आपण दात चांगले करू पण आपलं शरीर जीर्ण झालंय त्याचं काय. आता आपल्या ऍक्टिव्हिटी कमी झाल्यात, आता आपल्याला तेवढ्या कॅलरीजची गरज, पचनशक्ती सुद्धा आपली वीक झालेली आहे. त्यामुळं घरात बनलेले सुद्धा सगळे पदार्थ आपण खायलाच पाहिजेत असं काही नियम नाही बरं का. आणि आपला जेव्हा हा बदल पुढच्या पिढीच्या लक्षात येईल की आपण आग्रह सोडतोय, तेव्हा आपला घरातला मान वाढतो. समाजात जेव्हा लक्षात येईल लोकांना की नाही यांनी या गोष्टी सोडलेल्या आहेत, तुमचा मान वाढतो. म्हणजे आता चर्चा साधं आमच्याकडं, माझ्याकडं 25-26 वर्षाला आमच्याकडं हे नाही, केबलच नाही माझ्याकडं, केबलच नाही घरात. त्यामुळं ह्या सिरियल ह्याचा काही विषयच नसतो आमच्याकडं. 17 साली गाणगापूरमध्ये सद्गुरू कृपेने एका सेवेत होतो. 17 सालपासून आजपर्यंत माझ्या घरात पेपर येत नाही. काय असतं पेपरमध्ये? चित्ताला प्रसन्नता देणारं वर्तमानपत्रात काय असतं? का वाचतो आपण? जाहिराती. नाही, जाहिराती बऱ्या, काहीतरी करमणूक तरी त्या जाहिरातीमध्ये. खून, बलात्कार, दरोडे, अपघात, रेल्वे अपघात, फसवणूक. काही लोक जाहीर सोडचिठ्ठी पण वाचतात त्यात. करायचं काय तुला तिथे? जाहीर नोटीस, जाहीर सोडचिठ्ठी, प्रकाशकाचं नाव. इकडं हा आजार कमी, इकडं जरा जास्त आहे. महिला जरा त्या मानाने त्या विषयात कमी असते. एकदा आपण ह्या गोष्टी करत नाही म्हटलं की कुटुंबात, समाजात आपला रिस्पेक्ट, सन्मान वाढायला लागतो बरं का. हे अनुभवाचे बोल सांगतो. त्याला जीभ सांभाळणं म्हटलं. जीभ म्हणजे खाण्यासाठी पण सांभाळायची आणि जे काही तात्विक असेल तेवढंच बोलायचं. सल्ला द्यायचा नाही. मुलांना, सुनांना सल्ला देणे, आणि सल्ला तर तुमचा कोण घेतच नाही. आता तुम्हाला कोण विचारतंय त्याच्याबद्दल खंतही बाळगायची. आता काय भानगडे माहितीये का, आम्हाला विचारत नाही त्याची फार खंत आहे. नाही बाई, आम्ही एक पाऊल टाकलं नाही सासूला विचारल्याशिवाय. कारण मी हळदी कुंकवाला जात नव्हते. झालं ना बाबा, झालं. आता बदल झाला. आता बदल काय करा तरच आपला मान राहील. आणि मी लोकांना दुसऱ्या भाषेत सांगतो की तुझ्या मुलाचं वय किती आता? 38-40. हा, 35-38-40 वर्षापर्यंत तुझ्या मुलासमोर, तुझ्या सून तर नवीन आली समजा, चला, तुझ्या मुलासमोर जर तू असं एखादं उदाहरण जर दाखवून दिलं नसेल की ठीक आहे, कुठल्याही परिस्थितीमधून मी त्यातनं तोड देऊन मार्ग काढलेला आहे, त्या मुलाला जर वाटत नसेल की आपला बाप ह्या क्षणात मला मदत करेल, मला सल्ला देईल, हे जर उदाहरण तुम्हीच दाखवून दिलं नसेल तर मुलगा तुम्हाला विचारेल का? मग आपण आग्रह धरावा का? वयस्कर लोकांनी घरात जर परस्पर स्वयंपाक होत असेल तर माझं मते पाऊल पण टाकू नये स्वयंपाकघरात. डायरेक्ट ताटावर जाऊन बसावं. आणि काही घरामध्ये बिचाऱ्या घरात काम करणारे असतील, सुना असतील, ताट जागेवर येतं पण आपल्याला डोकं काय तर फोडणी करपल्याचा वास आपलं डोकं पडतं. कुकरची शिट्टी एक झाली की बाईचं मेंटल भडकतं. तुला काय करायचं ते बघतील ना, ते होदेन जाळ त्या कुकरचा. खरे खोटं आहे? आनंद कुणा मिळवायचा आहे? माकडानीच्या पिल्ला नाकात पाणी जायला लागलं की पिल्लू कुठं आहे? नाकात पाणी जात नाही तोपर्यंत बरोबर आहे सगळं अध्यात्म. पण आपल्याला जगायचं आहे ना, आता ती वेळ आलेली आहे. जास्त लक्ष घालून आज कुठली भाजी करू, हा तुला कुठली वाटते? काय सणवार नाही, काय नाही, हरतालका नाही. अरे कशाला कॅसेट ती नका करू. आणि तुम्ही अट्टास करू नका, नाहीतर मुलं बाळ काय आमच्या आईचं फारच असतं. आपला प्रपंच झालेला, आता आपल्याला बऱ्हाणपूरला जाऊन राहायचंय झोपडी बांधून. जाल का? मग घरात कसं राहायचं? बऱ्हाणपूर मधनं घरात काय चाललंय दिसणार आहे का? लिमटेक मधनं दिसणार आहे का? तसं घरात राहता येईल का? सद्गुरू म्हणतात घरात असं राहा. मग असं नाही म्हणजे असं मारून मुटकून पण नाही, आनंदाने राहा. आणि मजा बघा त्यांची कशी करतात. हो दे जरा तारांबळ. तो तुम्ही काय तुम्हाला काय एकदम कळलं काय ज्ञान आलं? तुम्ही कधी चुकले नाही का आयुष्यात? हो दे तारांबळ. मग विचारतील कसं करू सासूबाई. अशी सारखंच असं नाही करायचं.
पण एक अलिप्तता ठेवली की सद्गुरू नायकांनी प्रश्न विचारला की परमार्थ आवडायला लागला. माझे गुरु क्षीरसागर महाराज, रामकृष्ण क्षीरसागर महाराज दत्तावतारी सत्पुरुष आहेत नगर, त्यांना विचारलं की प्रपंच आवडायला लागला तर परमार्थ जमत नाही, आणि परमार्थ आवडायला लागला तर प्रपंचात मन रमत नाही, काय करावं? सद्गुरू म्हणले नाही, असं नाही म्हणे. तुम्ही प्रापंचिक आहात, प्रापंचाबद्दल तुम्हाला अनास्था दाखवता येणार, तो तुम्हाला कर्तव्य बुद्धीने करावाच लागणार आहे. तर तुम्ही वैराग्याच्या फालतू गप्पा काय मारू, पण कसं राहा, एक छान कुंड्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये कणीदार साजूक तुपाचा 1 चमचा किंवा 1 थेंब टाका, तो त्यात पडतो पाण्यामध्ये. तो पाण्यात आहे का नाही, पण त्या तुपाला निर्लेप असल्यामुळं पाणी स्पर्श करू शकत नाही, मग तो पाण्यात आहे का? सद्गुरू म्हणतात असं तुम्ही काय करा, असं तुम्ही राहा की तुम्ही प्रपंचात आहे हे लोकांना दिसलं, पण प्रपंचातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही सहभागी झालाच पाहिजेत. पण मी पुढं नाही करायचं, मानाने बोलवलं पाहिजे तुम्हाला. औक्षण करायला ये गाय, जरा हे ये ग यांना औक्षण कर गाय, यांच्या हातात दे ग, नाहीतर आपलं बाजूला बस. खरंय खोटं? मान कमी होईल का वाढेल? बघा, जे वाढले म्हणते त्यांचा आजपासून जबाबदारी वाढली, आपणच ठेवून घ्यायचं मान. आणि सद्गुरूंनी पुढे सांगितले की तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्या तुपाला जसं ते पाणी स्पर्श करू शकत नाही, असं तुम्ही निर्लेप राहा. आणि शेवटी सांगितलं तुपासारखं स्निग्ध राहा, मायाळू राहा. जनरली ज्याला अध्यात्म कळायला लागलं तो मनुष्य कोरडा व्हायला लागतो बरं का. जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय, येतो म्हणजे काय, जातो म्हणजे काय, पुनरपि जननम पुनरपि मरणम म्हणजे काय, याच्यात फार अडकायची गरज नाही. कोण प्रारब्ध म्हणजे काय, संचित म्हणजे काय, हे कळायला लागले की माणूस सहसा काय होतो, कोरडा होतो. सद्गुरू म्हणतात असं कोरडा राहू नका, तुम्ही काय राहा, स्निग्ध राहा. माया ममता तुमच्यामध्ये दिसली, माणूस आला गेला काही खरं नाही हो, हे सांगायचं कुठं? प्रत्येक जीव जाणार आहे हे सांगायचं कधी? एखाद्याची आई वडील वारले तिथं बोलायचं भाषण आहे का? बारशाचा लाडू खाताना सांगतो काय नाही हो, आपण हे लाडू खातो खरं, पण प्रत्येक आलेला जीव जाणारच एक दिवस. नको तिथं अध्यात्म पाजरायची काय गरज? खरे का खोट आहे? आणि असा बावळटपणा काही आध्यात्मिक म्हणणारे लोक करतात का नाही करत? उगाच आंबट तोंड करून बसायचं प्रत्येक जण, काही गरज नाही ना. समशीतोष्ण राहा, फार गरम पण गरज नाही, आणि अपेक्षा न ठेवणं, परिस्थिती जुळून घेणं. कुळधर्म कुळाचार झालेच पाहिजे त्याचा पण आग्रह करायचा नाही. तिला करायचं असेल तर करेल, तिला सवाष्ण घालायची असेल तर. आता ज्या घरात सुना आणि माणसं आहेत त्याच्याबद्दलचं चित्र वेगळं आहे, जवळ कुणीच नाही त्यांचा विषय वेगळा आहे. आता नवरा बायकोच इथं आहेत, बायकोचं पण वय 65-70 आहे, तुम्ही आग्रह नाही करायचा हे झालंच पाहिजे पूर्णावरणासकट. नाहीतर ती आतापर्यंत करून मिळलीच, आता म्हातारपणी परत तिने करून मारायचं तुमच्या आग्रहासाठी किंवा तिच्या स्वतःच्या दडपणासाठी. तिने पण लक्षात ठेवायचं हे करायची काही गरज आपल्या. हे बघा, देवाच्या बाबतीमध्ये एक शब्द यथा देहे. मला भात वरण लिंबाची फोड मेथकूट एवढं माझं जमतंय ना, देवाला पण तेवढं द्यायचं. सणाला सुद्धा एखादा गुळाचा खडा ठेव घ्यायचा तर खा म्हणताना पकावला. देव म्हणजे काय? यथा देहे तथा देव. स्वतःचं आयुष्य सुटसुटीत बनवा. 4 माणसं असतील तर शहाणपणाने वागा, 2 जण असतील तर जास्त शहाणपणाने वागा. एक तरी बरं झालंय, ते व्हॉट्सअप आल्यामुळे बरं झालं, किरकिर कमी झाली घराघरात. आणि हेनी घेतली की ही त्याच्यात तोंड घालते, ही त्याच्यात घालते, भांडणाचा विषय. मग एका अर्थाने व्हॉट्सअपला काय द्यायला पाहिजे? शाबासकी द्यायला पाहिजे. म्हणजे काही दिवसांनी मला वाटतं सगळ्यात जास्त डॉक्टर मानायचे असतील, कारण मान खाली ती वरच येत नाही, त्याला ती बाकच येणार आहे काही दिवसांनी. कल्याणकर साहेब बरोबर आहे का? आणि आपण तर आता इथं बसलेली माणसं इतर समाजापेक्षा वेगळी आहेत का नाही? आपण ध्यान केंद्रात येतो, अध्यात्म करतो, कर्मकांड करतो, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करतो का नाही? आपण किमान आठवड्यातले 2 तास वेगळे काढतो का नाही ठरवून? घरी काही ना काही सांभाळतो आपण. आपला सहवास इतरांपेक्षा लोकांना हवासा वाटला पाहिजे का नको?
आपण अध्यात्मात आहोत. आपलं वागणं बोलणं काय एक कणभर तरी इतरांपेक्षा वेगळं पाहिजे का नको, ते करायचा प्रयत्न करायचा. काल्पनिक भीती बाळगायची नाही. कसं होईल माझं, मग मी एकटाच असतो, मी एकटीच असते, मग काय हल्ली असं ऐकतोय, काही नाही. शेवटी नगरपालिका तरी तुम्हाला घेऊन जाणार. काळजी करायचं कारण सगळ्यात मोठ्या भीतीचा मी सुटका केली का नाही. समविचारी लोकांमध्ये राहणं. मी पूर्वी एक कल्पना मांडली होती जेव्हा मी तरुण होतो 30शीचा तेव्हा, की नाही म्हटलं आपण एक संस्था बांधू आपण, की काय नाही प्रत्येकाला एक रूम बांधायची. एक रूम, एक पॅन्ट्री आणि संडास बाथरूम, प्रत्येकाला एक वेगळं युनिट. असं आपण मित्र मिळून काय करू, 2-4 बिल्डिंगा, आणि आपण सगळ्यांनी एका विशिष्ट वयानंतर तिथे येऊन राहायचं. आता वृद्धाश्रम वेगळ्या अर्थाने आपण बघतो आणि तिथं लोकांना आणून बळजबरी टाकलं जातं म्हणून प्रॉब्लेम आहे. आणि स्वतः चिंतन करून गेलं तर वानप्रस्थासारखं तर काय हरकत आहे. आपल्याला अशा काही संस्था आहेत की ज्या संस्थांचं अति महान कार्य आणि लोकांनी तरुण वयातच झोकून देऊन तिकडे जाऊन राहतात. तर तशी रचना समाजामध्ये होऊ शकते पुढच्या काळामध्ये. पण त्यासाठी अशा आध्यात्मिक संस्थेत जायचं तर आपला अध्यात्म आधी जागृत असेल तरच जमेल, नाही तर जमेल का. हे करायचं, संघटन करायचं आपल्या लोकांचं, आणि सरकारला काही गोष्टी करायला भाग पाडायचं वयस्करांसाठी. कारण वयस्करांचा वालीच कोणी नाही. त्यामुळे मोठा घटक आणि एकत्र येऊन ह्या गोष्टी पुढच्या काळात करायला. आणि सगळ्यात महत्वाचं शेवट, की आपला आत्ताचा देह हा काही अंतिम स्वरूप नाही. आपलं हा पहिला जन्म पण नाही आणि नाही असं मी म्हणत नाही. मला इच्छा आपल्या इथं बसल्या प्रत्येकाला ह्या जन्माच्या शेवटी मुक्ती मिळावी. काय हरकत आहे म्हणायला, काय हरकत आहे. अहो आपण रडलो नाही तर आई देईल कशाला आपल्याला. आपण भोकड बसलं बोळा रडायचंच आपण. या जन्माच्या अखेरीच मला काय पाहिजे, जन्म मरण नको आता, नको येर झाड, नको ऐहिकाचा नाथा, व्यर्थ बडीवार. फार जन्म झाले, अनेक जन्म हे बघून झालं, ह्याच्यात काही फारसा राम. आता मला या जन्माच्या अंतीच तुम्हाला मोक्षाला घेऊन जा असा आग्रह धरायला काही हरकत का. अजून काही इच्छा बाकी आहे माझा. मी काय साड्यांना आपण काही एकत्र चाललो नाही, एकत्र तिकीट काढणार नाहीये. 1-2 जणांच्या चेहऱ्यावर मला प्रश्नचिन्ह आले, ती राहिले अजून, ते नाकाचं लग्न काही घातलं कसं काय आता. तर असं आपण जे हसत खेळत, मला खरं सांगा आता आपण तासभर बोलतोय, आपण किती मूलभूत प्रश्नांना आपण हात घातला, पण तरी आपल्याला ताण आला का. कारण आपण हे हसत खेळत केलं. असं आपलं हसत खेळत झालं. दुखताना सुद्धा, एखादं दुखताना म्हणजे आम्हाला हे घरामध्ये मुलाकडून आणि वडिलांकडे दोघांकडे बघायला मिळालं. नानासाहेबांना, माझे मिसेस डॉक्टर आहे, माझ्या वडिलांना तिला दम द्यावा लागायचा. नाना खरं सांगा काय होतंय. ती डॉक्टर आहे, तिला माहिती आहे ना, नाही का जरा थोडंसं हे दुखतंय. मग सांगत का नाही, सांगायचीच नाही. आणि मग आम्ही जे पळायचो, आमच्या पळण्यात किती जोर असेल सांगत नाही म्हणल्यावर. आणि जाता येता किरकिर करत असेल तर माणूस काय करतो, त्याला वाटतंय मानसिकच आहे यांचं. आणि मग त्यांची इतकी काळजी घेतली जायची की काय विचारू नका. अगदी VIP किरकिर न केल्याचं. आमच्या गावात नानासाहेब घरामध्ये तुम्हाला सांगतो ना, माधुकरी मागल्यासारखं खायचे शेवटचा काही काळ. कारण आम्ही कामाला असायचो, मिसेस डॉक्टर ह्याला जायचे ऑपरेशनला, आईसाहेब सगळं म्हणजे सगळं बनवलेलं असायचं घरामध्ये. तर ते स्वतःच्या खोलीत घेऊन जायचे जेवण. आणि ते जेवण कसं, दात पडले, मला कवळी करायची, ठीक आहे काय तुमच्या पोटात जातं तेच माझ्या. मग त्याचा उपाय काय, तर भाकरी मिक्सर मधनं काढायची. मग त्या वाडग्यामध्ये आमटी, भाकरी, दूध, काय जे असेल त्या भातामध्ये सगळं घालून द्यायचं. आणि त्यांनी जाऊन, तुम्ही खाता तेच मी खातो की म्हणले, फक्त एवढाच प्रश्न आहे 2 इंचाचा. हे उच्च कोटीचा अध्यात्म आहे बरं. बरं, त्या नेलेल्या अन्नातला एक कण त्याने कधी टाकला नाही आणि त्याच्यात पोट भरलं नाही म्हणून तिथून हाका मारला नाही. अरे काय इथं माणसं, म्हातारी माणसं जेवतायत, पाणी स्वतः घेऊन जाणार. अरे तुम्हाला काय आहे का नाही, तर मी जेवतोय, कोणी ताक द्या, काय द्या, बघायचं नाही, काय नाही. स्वतःच्या घरामध्ये संन्यस्त वृत्तीने कसं राहावं ते आम्ही वडिलांकडून शिकतो.
मुलाचं एक छोटंसं ऑपरेशन झालं होतं 5-6 वर्ष 7 वर्षाचं असताना. मग संध्याकाळी बोलू होतं काय रे दुखतंय का, तर ते 7 वर्षाचं मुलंच मला सांगतंय आता जरा दुखणारच की. हा म्हटलं ते एवढं झालंय म्हटलं थोडं दुखणारच की. ही भावना पाहिजे आपली. 1 मिनिट शिल्लक आहे, समप करू या सगळ्याचा. कारण सुनीताताईंचं घड्याळानं ते वेळापत्रक फार जबरदस्त असतं आणि ते पाळणं सगळ्यांच्या फायद्याचं. आपणही पाळूया. एका वेगळ्या विषयावरती आज आपण इथे चिंतन केलं. आपली ताकद नाही ती इदं न मम, माझा प्रत्येक शब्द असतो शेवटी, की हे आपण आपल्या अनुभवातनं, वाचनातून, संकलनातून बोललो, पण हे ज्ञान आपलं नव्हे. त्या बोलण्यामागं कुठली तरी ईश्वरी शक्ती कार्यरत आहे. आपल्या सगळ्यांचं कल्याण करण्याचं काहीतरी प्रयोजन त्या शक्तीच्या विचारात आहे, म्हणून तिने आज आपल्याला इथे एकत्र आणलेलं आहे. विनोदाच्या अंगाने का सांगितलं, कारण हा विषय तितकासा चांगला नाही आणि दुःखद आहे थोडासा. पण विनोदाच्या अंगाने सांगितलं की कुठलीही गोष्ट हलकी होते. विनोदाच्या अंगाने सांगितलं असलं तरी त्याचं महत्त्व मात्र कमी नाही बरं का. हे काही विनोद करायसाठी मी इथं बोललेलो नाही. तर जे काही आज चिंतन भगवत कृपेने या ठिकाणी घडलं, त्यातलं सार आज सगळ्यांनी घरी जाऊन काढायचं. आज सगळ्यांना गृहपाठ आहे. पुढच्या सोमवारी तुम्ही सुनीताताईंना आपली वही आणून दाखवायची आहे की ह्या व्याख्यानातलं मला काय काय लक्षात आलं ते मी लिहून काढले. एका वहीचं एक तरी पान प्रत्येकाने पुढच्या केंद्राला येताना घेऊन, नाहीतर यायचं असं करायचं नाही. पण तुम्ही लक्षात ठेवा, का माहितीये का, एक सांगतो, सायन्स सांगतो आणि थांबतो. कितीही चांगलं बोललं गेलं तरी एक नियम असा आहे की हे 72 तासानंतर विसरलं जातं, असं शास्त्र आहे. पण आज जे फ्रेश लक्षात आहे ते जर लिहून काढलं तर किमान ते काही काळ तरी पुन्हा वाचल्या पण आपल्या मनामध्ये जागृत राहतं. कदाचित मी मांडलेला प्रत्येक प्रश्न तुमच्या आयुष्यात नसेल, मी मांडलेलं प्रत्येक सोल्युशन तुम्हाला पटलं असेल किंवा नसेल, मला माहित नाही. मी माझं मुक्त चिंतन केलंय. यातलं तुम्हाला जे ऍप्लिकेबल असेल, हा बुफे डिनर लावलाय, यातलं जे तुम्हाला हवं ते तुम्ही जसं खाता तसं यातलं तुम्हाला जे आवडलं असेल त्याच्यावर तुम्ही चिंतन करा, मनन करा आणि कार्यपद्धती आखून घ्या की शेवटच्या क्षणापर्यंत आपलं असणं हे आनंददायी झालं पाहिजे, आपल्यासाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी. तर पुनश्च एकदा सगळ्यांचे धन्यवाद. सिद्धार्थ